श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि याने तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओज प्राप्त होतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला संदेश देत आहेत की प्रार्थना कर, तुझी प्रगती होईल. ध्यान कर, तुला ज्ञान मिळेल. ताण कर, तुला धन मिळेल. भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल. आणि श्रम कर, तुला नक्कीच या जगामध्ये सुख मिळेल. आणि ते सुख स्वामी तुला देतील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असाच ठेवायला असेल तर नक्की स्वामींवर विश्वास ठेवून या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू, असं काहीतरी आपलं सगळ्यांचं आहे. म्हणून स्वामींमुळे आपलं सर्वांचे अस्तित्व आहे. आणि स्वामींवर आपण अशी भरपूर काही मोठी इच्छा मागावी आणि ती स्वामींनी पूर्ण नाही करावी असं कधीच झालं नाही. स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. लोक गरिबीत तुमच्यावर दुर्लक्ष करतील, कष्ट केले तर हसतील आणि यशस्वी झालात तर जळतील. हे कटू आहे पण सत्य आहे. पण मला काही सत्य आधीच माहिती होती. फक्त बघायचं होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात आणि खोटं बोलू शकतात. म्हणून आपण तसे वागत जातो आणि लोकांच्या परीक्षा घेत जातो. मग लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागलं तर आपण चांगले असतो आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की आपण वाईट असतो. म्हणून आयुष्य समजून घ्यायचे असेल तर लुडो म्हणून समजून घ्या. आशा नेहमी 6 पडावे अशी असते, पण एक आला तरी चालावे लागतेच. म्हणून जीवनामध्ये चालायला शिका आणि चालले तरच तुम्ही पुढे जाल. मग म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी कधी आपण स्वतःचा आपल्याबरोबर बंधने लादून घेतलेली असतात. त्या बंधनातून आपण मुक्त व्हायला हवे आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. स्वामी म्हणत असतात आपल्याला की बाळा भिवू नकोस, तुला जे हवंय ना ते मी शक्य करीन आणि लवकरच तुला मिळवून देईन. आपलीच कुत्री आपल्यावर भुंकायला लागली की समजून घ्या त्याला कोणीतरी दुसऱ्याने भाकरीचा तुकडा टाकलेला असतो. मग तुम्ही अशीच माणसे ओळखायला शिकले पाहिजे आणि असेच तुम्ही भरपूर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याल. एकटेपणा काय असतो ते ताजमहलकडे बघून ठरवावं. बघायला सगळे येतात पण राहायला कोणी नाही. म्हणून आपण जीवनामध्ये कधीच एकटेच असू शकत नाही आणि कधीही आपल्या मागे पुढे कोणीच राहणार नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता आणि कसे जगता हे महत्वाचं आहे. बाप नावाचा सूर्य जोपर्यंत आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत संकटाची कितीही मोठी काळी रात्र आली तरी आयुष्यात प्रकाश हा असतोच आणि तो कायम टिकून राहतो. लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं. जर आरशाने चित्राऐवजी माणसाचं चरित्र दाखवलं असतं ना तर मग ते कुणीच पाहिलं नसतं. म्हणून लक्षात घ्या की तुमचं चरित्र पहिले नीट करा आणि नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल. म्हणून एकाने फुलाला विचारलं, तुला जेव्हा तोडलं केलं तेव्हा तुला दुःख झालं नाही का? फुल म्हणालं, तोडणारा इतका आनंदी होता की मी आपलं दुःख विसरलो. मग तुम्ही असंच दुःख विसरत चला. जगातलं सर्वात सुंदर रोप हे प्रेमाचं असतं आणि ते जमिनीवर नाही तर मनात उगवायचं असतं. काही गोष्टी सांगायच्या नसतात, मनात साठवून ठेवायच्या असतात. देव बघत असतो. बोलताना शब्द अगदी जपून वापरा, कारण या जगात आपण तर जर बोलून विसरतो पण लोक ते नेहमीसाठी लक्षात ठेवत असतात. गुरु जगायला शिकवतात आणि मित्र जगण्याची मजा घ्यायला शिकवतात. गुरु खडतर मार्गावर चालायला शिकवतात आणि मित्र या मार्गाचे सोबती होतात. गुरुशिवाय जगणं शक्य नाही आणि मित्रांशिवाय जगण्याला अर्थच नाही. मला घडणाऱ्या प्रत्येक गुरुला आज दंडवत घालताना माझ्या पडत्या काळात सोबत दिलेल्या सर्वांना देव नेहमी आनंद ठेव आणि देव नेहमी त्यांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेव. ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि प्रार्थना काही मागण्यासाठी नाही, परंतु देवाने जे दिले आहे त्याच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी असायला नक्कीच पाहिजे. मैत्री मनात वसलेलं नातं आहे आणि भेट कमी झाल्याने मैत्री कमी होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. तसेच आपल्या स्वामींसोबत दर गुरुवारी भेट होत असते. म्हणजे स्वामींसोबत आपलं नातं कमी होत असतं का? तर नाही, ते अजून घट्ट होत असतं. सुगंधाला दरवडण्याचा छंद आहे
परंतु वाऱ्याशी नातं जोडल्याशिवाय हे अशक्य आहे. आणि मैत्री एक असं नातं आहे जो निभावतो तो देव आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून मैत्री स्वामींशी करा. स्वामी तुम्हाला कधीच तुमचा हात सोडणार नाहीत. आणि मैत्री तुझी जीव आहे. माझा मिळालेला लाख मित्र तरी तुझं जीवलग आहेस आणि माझा असे स्वामींना म्हणा. म्हणून कारण स्वामींशिवाय दुसरा मित्र आपल्याला कुठेही या जगात भेटणार नाही आणि त्यांच्यासारखा मित्रही या जगात नाही. म्हणून मनाची नाती कधी संपत नाहीत, फक्त कधी कधी शांत होतात. म्हणून शांत मनाने विचार करायला शिका. घर बनवायचे तरी कुठे जमीन महाग होत चालली आहे आणि इथे लोक महाग जागा देत नाहीत. म्हणून मनात जर जागा कोणाला द्यायची असेल तर ती स्वामींना द्या. नक्कीच तुम्हाला भरपूर काही देतील. ओल्या कोरड्या जखमांवर आक्षेप बरेच असतात, ते मलम म्हणून येतात आणि मीठ लावून जातात. मलम शेवटी परकेच लावतात, पण जखमा नेहमी आपलेच देत असतात. म्हणून माणसं ओळखायला नक्की शिकली पाहिजेत. झाडांची पानं तोडली की ती परत जोडता येत नाहीत. नात्यांचं पण असंच असतं. म्हणून कधीही तुम्ही नाते तोडू नका, ते जोडून ठेवा. अरे मग कुठेही मार, पण हृदयावर मारू नकोस, कारण ते आधीच तुटलाय. आणि भरपूर काही लोकांनी आम्हाला दगा दिलाय असे काही लोक म्हणत असतात, पण तुमचं तुटलेलं हृदय जोडण्यासाठी सुद्धा स्वामी तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्या स्वामींना एकदा हाक द्या. आणि इथे शब्दाला किंमत आहे, भावनेला नाही. म्हणून स्वामी जे तुम्हाला सांगतील किंवा स्वामींजवळ तुम्ही जे मागाल ते नक्कीच होणार आहे. काहीच मिळत नाही जीवनात परिश्रमाशिवाय. माझी सावली सुद्धा मला उन्हात आल्यावरच भेटते. म्हणून लक्षात घ्या, एक खरा मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गात येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत नाही. जखमांचा हिशोब फक्त वेदनेलाच माहिती असतो. कोणतीच व्यक्ती मनाने वाईट नसते, मला त्याची वाईट वेळ बनवत असते. म्हणून आई वडिलांनंतर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. मग एक लक्षात घ्या, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा. मग ते आकाशातून पडणारे असो किंवा डोळ्यातून पडणारे असो. जन्म ठेपेसारखी असतात. काही नाती जिथे जमानत देऊन सुद्धा सुटका शक्य नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून जो स्वतःवर हसायला शिकतो तोच आयुष्य जगायला शिकतो. थोडा वेळ ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण पैसे देऊन देव मानतो, परंतु आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची आपण किंमत करत नाही. आपण त्यांचे नक्कीच धन्यवाद मानले पाहिजे. काही लोक जीवन जगत असतात आणि काही लोक जीवनात असतात. मग काही लोकांमुळे जीवन असतं, पण काही लोक असतात म्हणून जीवन असतं. या शब्दांमधले बोल तुम्हाला कळाले असतील तर भरपूर काही तुम्हाला आयुष्यातून कळून जाईल. म्हणून स्वामी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असायला हवेत. कोणासारखं का असावं? जर आपण वेगळं काहीतरी करण्याची जन्म घेतलेला असेल तर मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा आणि मनाप्रमाणे जगा. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा चांगलं हे आहे की स्वतःवर विजय मिळवला हवा आणि मग जीत नेहमी आपलीच असते. उदास असलो तर कोणीच विचारत नाही, पण हसलो तर सर्वच कारणे विचारतात. काय मग आहे यारे वाईट विचार लोकांचे आणि त्यानुसार ते संकटात आपल्या कधीच मदत करायला येत नाही. पण आपण जेव्हा खुशीत असतो तेव्हा विचारतात का खुश होतोस बाबा इतका म्हणून इथे भविष्याचा वेध लागत नाही आणि मी आयुष्याचा शोध घेतोय. म्हणून असे म्हणतात की नात्यात थँक्स आणि सॉरी हे दोन शब्द आणू नयेत, परंतु हे दोन शब्द आपले जे ते नात्याला वाचवत असतात. म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या आणि जी गोष्ट तुमच्याजवळ आहे त्या गोष्टीला धन्यवाद द्या. किती सुंदर असतात हे लोक जे दुसऱ्यांचा आनंद बघून आनंदी होत असतात. मग ते लोक निर्मळ असतात आणि त्यांचं मन सुद्धा निर्मळ असतं. जसं आपण स्वामींना आतुरतेने हाक घालतो आणि आपल्या निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करतो तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही देतात. मग ते बघत असतात की हा कधी भक्ती करतोय, तर स्वामी त्यानुसार आपल्याला फळ देत असतात. मित्र, म्हणजे आयुष्याच्या सायकलीची चैन जर सायकल स्वतःच ढकलत पुढे न्यावी लागणार असेल तर ती सायकल हवी कशाला? एवढं लक्षात घ्या, नात्याचा कधीच चुकीचा वापर करू नका. चांगली माणसं परत परत येत नाहीत, म्हणून ती माणसं नक्कीच जपून ठेवा आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील. आपल्यात ते असतात जे तुमची चूक सुधारून तुमच्या सोबत उभे असतात. नाहीतर सल्ला द्यायला तर जग तुमच्या समोर उभं असतं. कुणाचं मन दुखावणाऱ्या गोष्टी करू नका. निघून जातो गोष्टी आठवणीतून राहून जातात आणि ते लोक पण बदलून जातात ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ दिलाय आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्यात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्यानुसार काहीही करता कामा नये. नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतात,
एकमेकांचा वापर करण्यासाठी नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच नाती जपायला शिकलं पाहिजे. मित्र जर कृष्णासारखा असेल तर मला अर्जुन व्हायला नक्कीच आवडेल, पण मित्र तसा असायला हवा. म्हणून आपल्या मित्रांसाठी देवाकडून मी काय मागू? देवाने त्यांना आनंद द्यावा आणि मला त्यांची सोबती द्यावी, एवढेच मी देवाकडे मागेल. कोणी सवय व्हायला वेळ लागत नाही आणि कोणाची सवय झाली तर मग त्याशिवाय आपल्याला करमत नाही. परंतु सवय नष्ट करायला आयुष्य आपलं निघून जातं आणि मग कोणत्याही गोष्टीची खरी जाणीव असणं हेच पुरेसं आहे. विश्वास तर लोक सत्यावर पण करत नाही. एक लहानशा भांडणाने आपण आपलं प्रेम संपवतो. त्यापेक्षा चांगलं आहे की आपण प्रेमाने आपलं भांडण संपवलं पाहिजे आणि कधीही भांडण केलं नाही पाहिजे. म्हणून कधीही तुम्ही स्वामींचा राग मनात घेऊ नका, कारण ते तुमचे प्रारब्ध नष्ट करत असतात आणि दुःख ते नष्ट करत असतात. तेव्हा आपण स्वामींची भक्ती करत राहिली पाहिजे, कारण जीवन आहे त्यामध्ये उतार चढाव हे येतीलच. आता कोणतंही असो, हिऱ्यासारखं असावं. नातं हे हिऱ्यासारखं असलं की सगळ्यात श्रेष्ठ असतं. दिसायला लहान परंतु किमती आणि अमूल्य म्हणून जगातली स्वस्त गोष्ट आहे. सल्ला एकाला मागा, हजारो देतील. मत हजारांना मागितली तर एकाकडूनच मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून श्वास थांबणे म्हणजेच मृत्यू नाही, तो माणूस सुद्धा मेलेला असतो ज्याने चुकीला चूक म्हणण्याची हिंमत दाखवली नसते. म्हणून आग सुद्धा किती विचित्र आहे गोष्ट आहे. त्या ना कोणाचे बोलण्याने सुद्धा लागते. आणि आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय हे महत्वाचं आहे. म्हणून लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे भरपूर महत्वाचे असते. जीवनात कोणाला रडून होम हवन करून पूजा केली तर त्याला काही अर्थ नाही. जर कोण्या माणसाला हसवलं तर तुम्हाला देवाजवळ अगरबत्ती पण लावायची आवश्यकता नाही. विचार करू नका, करून बघा, मनाला खूप भारी वाटेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जी मैत्री योग्य रस्ता दाखवत नसेल ती मैत्री शत्रुत्वापेक्षाही वाईट असते. आणि एवढे मात्र निश्चित आहे, कपाटात मिळालेली बालपणीची खेळणी माझ्या डोळ्यातला उदासपणा बघून म्हणाली, तुलाच खूप इच्छा होती ना मोठं व्हायची, म्हणून आपण लहान राहिलेलंच बरं असतं. कारण आपलं मन हे निरागस असतं आणि निरागस मनाने आपण देवाची भक्ती करत असतो आणि देव आपलं सगळं ऐकत असतो. पण मोठे झाल्यावर आपल्याला जबाबदारीचं ओझं येतं आणि आपण सगळं काही अगदी विसरत चाललेलो आहोत. म्हणून लहानपण देगा देवा हे खरंच म्हटलेलं आहे. तू मला एक संधी दे विश्वास दाखवण्याची, दमशील तू माझ्या विश्वासासह चालता चालता. म्हणून स्वामींकडे एवढेच मागा की मला एवढी शक्ती द्या की मी प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकेल. आणि गोष्ट खूप सोपी होते. आणि जेव्हा कोणी आपलेपणाने म्हणतं तू टेन्शन घेऊ नकोस, आणि जसं स्वामींचे वाक्य आहे, देऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणून त्याने आपल्याला एक दिलावा मिळतो आणि आपण परत जोमाने सुरुवात करतो. व्यक्ती ही मनाने सुंदर असायला हवी, चेहऱ्याने तर सर्व सुंदर दिसतात. तुझ्यावरची मैत्री व्यक्त करणं रोज मला जमत नाही, पण माझं मन खरोखरच तुझ्याशिवाय रमत नाही, असं आपण विचार करता करता स्वामींविषयी विचार करायला लागतो. मग स्वामींशिवाय आपलं मन रमत देखील नाही आणि स्वामींचा चेहरा आपल्याला डोळ्यासमोर येत असतो आणि आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. पडत्या काळात खांद्यावरती तुझा हात हवा आहे. स्वामी समर्थांना तुम्ही हेच मागायचं आहे. म्हणून जन्मोजन्मी साथी स्वामी समर्थांची आपल्या सोबत असायला हवी, एवढं मात्र निश्चित आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. आता कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे आपल्या आणि स्वामींच्या नात्यात. म्हणून आपण आपलं आणि स्वामींचंही नातं खूप खूप गोड आहे, म्हणून ते शेवटपर्यंत गोड राहावं यासाठी तुम्ही स्वामींचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. चांगल्या माणसात एक वाईट गोष्ट असते, ते सर्वांना चांगलं समजतात आणि कुणालाच वाईट समजत नाही. आणि म्हणून शाळेच्या मैदानात भेटेल का तो माझा हरवलेला मित्र, नेहमी शाळेत सोबत असणारी त्यांची साथ कधी सुटलीच कळलीच नाही. म्हणून अशीच साथ देणारे स्वामी सुद्धा आहेत, म्हणून त्यांना जपायला शिका. उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचं नक्कीच करा. कदाचित लोक हे समजू शकले असते तर की नाते एकमेकांची सोबत करण्यासाठी असतात, एकमेकांना वापर करण्यासाठी नसतात. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की डोळे फक्त दृष्टी देतात, परंतु आपण कुठे काय बघतोय ते आपल्या मनाच्या भावनेवर अवलंबून असते, नाही का? मग काही नाती झाडांच्या पाण्यासारखी असतात. आज हिरवी तर उद्या सुकलेली नाती मुळांपासून जोडायला शिका. जसं जसा काळ जाईल तसं तशी नाती सुद्धा झाडांच्या मुळांसारखी खोलवर रुजतील. आणि नक्कीच तुम्ही जेवढे जास्त स्वामींचे नामस्मरण केलं तेवढे जास्त झाडांची मुळे ही बळकट होत जातील आणि स्वामी तुम्हाला तेवढे जास्त तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच लीला दाखवतील आणि चमत्कार दाखवतील.
फक्त एवढाच फरक पडलाय की चेहऱ्यावरील हास्य पूर्वी सहज येत होते, आता मुद्दाम आणावे लागते. म्हणून तुम्ही अगदी मन मोकळेपणाने जगले पाहिजे. बदल घेण्यात काय मजा? नक्कीच बदला घेण्यात मजा नाहीच. म्हणून मजा तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला बदलावून टाकता. आणि एवढा त्यात मजा आहे की आपण कितीही चांगले वागलो तरी लोक वाईटच गुण लक्षात ठेवतात. श्रीकृष्णाने सांगितले आहे, धर्माचे सदैव रक्षण करावे आणि अधर्माचा सर्वनाश करावा. प्रयत्न करू नकोस. तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा. रुसलेले काही लोक इथे देवापासूनही आहेत. म्हणून लोक देवाला सुद्धा सोडत नाही. तर आपण कोण आहोत? हरवलेले आपण आहोत आणि शोधत आपण देवाला आहोत. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण स्वतःला शोधा. देव आपोआपच आपल्याला मिळेल. नातं कधी संपत नाही. गोष्टीतून संपलं तरी डोळ्यात राहतं, डोळ्यातून निघालं तरी आठवणीत राहतं. म्हणून ते तसं नातं स्वामींसोबत जोडायला शिका. माणसांची ओळख ही त्यांच्या विचारांमध्ये असते आणि त्यांचे विचार जर चांगले असले तर त्याला सर्व काही मिळू शकते आणि सर्व काही गोष्टी त्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून विचारांमध्ये भरपूर काही मोठी ताकद आहे. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शब्द असतात ते माणसांना जोडतात तर कधी माणसांना तोडतात. म्हणून शब्द जपून वापरायला शिका. आयुष्यात कुणाशी बेरेज करू नका आणि कुणाला केव्हा वजा करायचे आणि कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि कधी भागाकार करायचा हे स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कोणामध्ये गुण दिसत असेल तर मनाला कॅमेरा बनवा आणि जेव्हा कोणामध्ये अवगुण दिसत असेल तर मग नक्कीच मनाला आरसा बनवा. एवढं मात्र तुम्ही निश्चित लक्षात ठेवा. आणि बोर्ड तर जपतोय आणि नाती आजकाल बोलून जपायला नक्कीच कुठे आहेत. म्हणून सर्व टच मध्ये व्यस्त आहेत आणि परंतु टच मध्ये कोणीही नाही. म्हणून मोबाईलचा बाहेर ही दुनिया आहे आणि तुम्ही ही दुनिया बघितली पाहिजे. आणि आपल्या व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच टाइम स्पेंड केला पाहिजे. जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. आणि शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आपला जेवढा मोठा विश्वास असेल त्याच गोष्टी आपल्या सोबत होत जातात. आणि मित्राचं असणं हे सुद्धा कदाचित नशीब असतं. खूप कमी लोकांच्या हातात ही रेष असते. एवढं मात्र निश्चित आहे. मग तुम्ही फक्त स्वामींना मित्र बनवा. बघा तुमचं आयुष्य अगदी अगदी अनमोल होऊन जाईल आणि हिऱ्यासारखं होऊन जाईल. कोण सोडून गेलाय यापेक्षा कोण आपल्या सोबत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मूर्तीमध्ये देव शोधतात लोक. मुळात देव हा माणसातच असतो आणि तो आपण माणसात शोधला पाहिजे. मूर्तीमध्ये देव कधीच नसतो. एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. हास्य तेव्हाच थांबवा जेव्हा ते कोणाला दुखवत असेल. नाहीतर दिलखुलास हसत राहा आणि मन मोकळेपणाने जगा. या जगात प्रत्येक व्यक्ती खोटी ठरू शकते पण आरसा कधीच खोटा असू शकत नाही. कारण तो सगळ्यांचा चेहरा अगदी व्यवस्थित व चांगल्या प्रकारे दाखवत असतो. म्हणून ते तसं आरसे तुम्ही ओळखायला शिका आणि तसे चेहरे ओळखायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्या काही गोड शब्दांनी कोणाचं रक्त वाढत असेल ना तर ते शब्द एक प्रकारचं रक्तदान आहे हे समजा. आणि छळात नक्कीच बळ आहे आणि परंतु माफी आज सुद्धा अंतिम उपाय आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विश्वास नक्कीच करायला शिका. संशय सर्व जगच घेतं. सन्मान आणि स्तुती मागितली नाही जात, कमावली जाते. मुद्दा आहे जेव्हा मैत्रीचा येतो ना तेव्हा प्रेम सोडून दिलं जातं. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून पलटून उत्तर देणं चुकीचं आहे. पण एकदाच राहिलो तर लोक बोलण्याची नक्कीच हद्द विसरून जातात. म्हणून आपण बोलले तर पाहिजेच. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवले. नातं सगळ्यांशी ठेवा पण अपेक्षा कुणाकडूनही नको. कोण आहे शत्रू कोण आहे मित्र इथे एकाच चेहऱ्याचे अनेक आहेत चित्र. आणि हृदय थोडी हिंमत तू पण कर. चल दोघे मिळून मग सर्व काही आपण साध्य करू शकतो. म्हणून ते हृदयच आपले स्वामी आहेत आणि आपल्या स्वामीच आपल्या हृदयात आहेत असे समजावे. रात्रभर करत राहिलो स्तुती तुझी चंद्राशी. चंद्र एवढा जळाला की सकाळपर्यंत तो सूर्य झाला. आणि ही किती छान गोष्ट लिहिलेली आहे. म्हणून अशी स्तुती आपण स्वामींची केली पाहिजे. स्वामींचे मन अगदी निर्मळ आहे. ते निर्मळ मनाने आपल्याला देतात आणि दोन्ही हाताने देतात. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजातही वाढत जातो आणि मग तेच तेव्हा सुद्धा ऐकू येतं जे आपण बोलत नाहीत. म्हणून एवढं लक्षात घ्या. बस नका करू कुणावर आता तुम्ही विश्वास आणि फक्त ठेवा स्वतःवर विश्वास आणि स्वामींवर विश्वास. विश्वास दाखवणारे खूप आहेत पण विश्वास पात्र आता एकही नाही. आणि विश्वास फक्त आता स्वामींवर होतोय. तेव्हा खूप त्रास होतो जेव्हा आपलेच लोक आपल्याला वाईट समजतात आणि ते आपल्याला वाईट साईड बोलत असतात. पण आमच्या मनामध्ये तसं काही नसतं. मनातील विचार सुंदर असतील तर सर्व जग सुंदर असेल.
एका दगडावर लिहिलं होतं की कुणाला दोष देऊ, जीवनात त्रास देणारे हे आपलेच आणि स्मशानात पुरणारे हे आपलेच आहेत. देव तर माझ्याशिवाय देव आहे, परंतु मी देवाशिवाय काहीच नाही. म्हणून देवाला भजायला शिका आणि देवाला जपायला शिका. एवढं मात्र निश्चित आहे. थोडं थकलोय, दूर जाणं सोडलंय, परंतु असं नाही की मी चालणं सोडलंय. मी जीवनामध्ये चालतच राहील आणि सर्व काही बघत राहील आणि लोकांचे अनुभव घेत राहील. सोबत करायला कोणी येत नाही, सोबत मिळवायला सर्व सोबत असतात आणि असावे लागतात आणि उभे असावे लागतात. म्हणून वातावरण बघून सरडा रंग बदलत असतो आणि माणसं संधी बघून रंग बदलत असतात. म्हणून दोन्हींपासून अगदी ओळखून दूर राहिले पाहिजे. कुठे मिळतो समजून घेणारा, जो येतो तो समजावून जातो आणि फक्त समजून घेणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे आपण सर्व काही सांगू शकतो. रडवतात जेव्हा मुलं तेव्हा हसवतात मुली. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा स्वामी आपल्याला रडवत असतील ना, तेव्हा स्वामी आपल्याला हसवणार सुद्धा आहेत. फक्त एवढं तुम्ही मनात आणि ध्यानात राहू द्या. म्हणून त्या हसवण्याची वाट बघा आणि स्वामी एक दिवस तुम्हाला सर्व काही नक्कीच देतील. खूपच सोपं आहे नात्यात व्याकरण. मी काही तुझं मान्य करतो, तू काही माझं मान्य कर, असंच नातं टिकत असतं. शब्द जपून वापरले पाहिजे. चुकीचा निघाला तर फक्त माफ केले जाऊ शकते, पण विसरू शकत नाही. म्हणून शब्दांची रचना अशी केलेली आहे देवाने की शब्द आपण नक्कीच जपून वापरले पाहिजे. फरक तर त्यांच्या आणि त्यांच्या विचारांमध्ये असतो. नाहीतर मैत्री प्रेमापेक्षा कमी नाहीये. म्हणून मैत्री तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि तीही स्वामींबरोबर. कुणाला माहिती सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात, नाहीतर लोक इथे तुटलेल्या घरांच्या विटा सुद्धा उचलून नेतात. बरं, म्हणून कुणालाही माहीत पडू देऊ नका. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते बळजबरीने जगू नका, तर सुंदर तऱ्हेने जगा आणि मन मोहनाने नक्कीच तुम्ही मन मोकळेपणाने जगा. तू हरवला असतास तर शोधून घेतलं असतं, पण तू बदलला आहेस एवढं लक्षात घे, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपण जर बदललेलो असू तर आपण स्वतःला सुधारायला हवे आणि आपण पहिल्यासारखं परत जगायला हवे. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजातही वाढत जातो. मग ते सुद्धा ऐकू येतं जे आपण मनामध्ये विचार केलेलं असतं आणि नसतं सुद्धा. म्हणून आपण बोलण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. या बदलत्या काळात काही असं घडू लागलं की लोक वेडे होऊ लागले आणि फोन स्मार्ट होऊ लागले. म्हणून लोकांसोबत बोलायला तुम्ही वेळ काढा. नेहमीच तुम्ही स्मार्टफोन मध्ये राहणं हे चुकीचं आहे. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडदा. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की जग वाईट आहे, म्हणून आपणच वाईट आहोत आणि आपणच जग वाईट करत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. किंमत दोघांची मोजावी लागते आणि बोलण्याची पण आणि न बोलण्याची पण. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. दरवर्षी वाढदिवस येतो आणि नक्कीच तुम्ही वाढदिवस म्हणत असतात, पण आनंदाचा क्षण तुम्ही अगदी खोट्या खोट्या तुम्ही भावनांनी म्हणत असतात. पण तुमचं एक आयुष्य नक्कीच कमी होत असतं आणि तुम्ही त्यातून नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्यांचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्त्वाचं नाही, आपण त्या दिवसात किती जगलोय हे नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि का मेलेल्या माणसाने किती छान म्हटलंय, माझ्या शरीरावर रडणारे हे लोक जर मी कधी उठलो तर मग ते मला जगू देणार नाहीत. आणि एवढं निश्चित आहे. म्हणून सांगून द्या त्या समुद्राला की लाटांना सांभाळून ठेव. जीवनात वादळ आणायला आपलेच पुरेसे आहेत आणि आपले सगळं काही करत असतात, कारण ते आपल्याला ओळखत असतात. अहंकार कोणत्या गोष्टीचा करू, मेल्यानंतर माझीच माणसं मला स्पर्श केल्यावर हात धुतील. म्हणून कशाचाही अहंकार आणि गर्व निश्चित करू नका. मग कळत नाही कोणतं धन आहे. मित्रांच्या शब्दांमध्ये बोलतात तेव्हा ते मन विकत घेतात आणि मन अगदी हलकं होत असतं. म्हणून देवासारखाच मित्र आपल्याला दिलाय आणि देवानेच त्याला आपल्यासाठी पाठवलेला असतो. लोकांनी सांगितले की काळ बदलतो आणि काळाने सांगितले की लोक पण बदलतात. जे नाही केलं ते करून बघा. श्वास थांबवून मरून बघा. नक्कीच तुम्ही हे करून बघा. सांगण्याचा अर्थ असा आहे की जीवनात जी गोष्ट केली नाही ती करून बघा, एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि जीवन मन मोकळेपणाने जगा. मानतो की तुझ्या डोळ्यांमध्ये काही खास नाहीये. मी पण यांना जाऊन विचारा की ज्यांना भेटलो नाही मी, म्हणून आपण इतकं व्हॅल्युएबल बनलो पाहिजे की लोक आपल्याला बघण्यासाठी तरसले पाहिजेत. आणि म्हणून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्या मनातलं सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आता शांत राहणं व योग्य वाटतं की बोलून कुठेतरी ऐकतात लोक, म्हणून शांत राहावंसं वाटतं आणि असं शांत पडून राहावंसं वाटतं. या जगातला सर्वात अवघड काम म्हणजे
आपल्या लोकांमधून आपली लोक शोधणं. म्हणून आपल्या लोकांमध्ये आता सर्व काही तफावत होत असते आणि ती सुधारण्यासाठी आपणच पुढे गेलो पाहिजे आणि बोललो पाहिजे. तुम्ही काय कोणाला समजवणार? स्वतः कृष्ण देखील दुर्योधनाला समजू शकला नाही. म्हणून आपण तर माणसं आहोत, मग आपण माणसांकडून एवढ्या अपेक्षा करू शकत नाही. चेहरा तर भेटून जाईल माझ्यापेक्षा सुंदर, पण गोष्ट तेव्हा हृदयाची येईल ना, तेव्हा हरून जाशील एवढं लक्षात ठेव, असं आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो. पण त्या ठिकाणी आपली थोडी गर्व वाढत असतो, पण आपल्या मनातल्या भावना सुद्धा उकळून बाहेर येत असतात. म्हणून त्या भावनांना जपून ठेवायचं आणि फक्त स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा. मग नक्की सर्व काही तुम्हाला मिळेल आणि चांगले सर्व असतात. फक्त ओळख वाईट काळात होते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ही ओळख तुम्ही नक्कीच काळामध्ये केली पाहिजे. आणि गीतेत लिहिलेला आहे की काय घेऊन आलो आहे आणि काय घेऊन जाणार आहे. मी म्हणतो एक मन घेऊन आला आहे आणि हजारो मनात जागा बनवून जाणार आहे. एवढंच तुम्ही लक्षात आणि नक्कीच याकडेच फोकस केला पाहिजे आणि याच गोष्टी मिळवण्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. माणसं कमावायला शिका. आता आग लावणाऱ्या कुठे माहीत आहे, वाऱ्याने दिशा पलटली तर जळणारा तोच आहे. म्हणून आग लावू नये आणि कुणाच्या चांगल्या संसारामध्ये आपण तत्भेद आणि मतभेद करू नये. आणि माझ्या विरुद्धच्या गोष्टी मी आता शांतपणे ऐकतो, कारण उत्तर देण्याचा हक्क मी आता वेळेला दिलाय. म्हणून वेळ सगळ्यांना उत्तर देत असते आणि सर्वांना वेळेचे उत्तर अगदी ठामपणे माहिती असतं आणि ती काळानुसार अगदी परफेक्ट त्यांना त्यांचं उत्तर देत असते. आता जखम देणारे आपल्याला खूप काही येतात आणि जखम भरणारे आपल्या आयुष्यात आलेच पाहिजे. काही बनायचं आहे तर समुद्र बना. लोकांना घाम फुटला पाहिजे तुमच्या अवकात सांगता सांगता. म्हणून एवढे मोठे तुम्ही बनले पाहिजे आणि ते फक्त स्वामींच्या भक्तीत राहूनच तुम्ही बनवू शकता. प्रेम नाही मिळालं म्हणून नशिबाला दोष नाही द्यायचं. लक्षात ठेवा, मिळालेलं प्रेम कृष्णालाही नव्हतं एवढं मात्र निश्चित आहे. आपण तर माणसं आहोत. मग इथं पत्रिकेत नाव घेतलं नाही तरी ना माणसे नाराज होतात. माणसं आणि तुम्ही चुकांचं घेऊन बसलाय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, इतके वाईट बना की वाईट काळ सुद्धा जवळ यायला नको आणि त्या वाईट काळामध्ये कोणाचं नुकसान तरी व्हायला नको. आणि ज्यांच्या जवळ आपली माणसं आहेत ना, ते त्यांच्याशी भांडतात. ज्यांचं कोणी आपलं नाही ना, ते आपल्या माणसांसाठी तडपतात. आणि खरं सांगितलं होतं कोणीतरी, एकटं जगणं शिकून घे. लोक कितीही असले तरी एक दिवस साथ सोडून नक्कीच जात असतात. म्हणून आपण एकटे जगायला शिकलो पाहिजे आणि एकटे वावरायला शिकलो पाहिजे. या जगातील सुंदर नातं प्रीतीचं आणि त्याहून अधिक सुंदर मैत्रीचं ही नक्कीच करा, कारण समोरच्याचं माणसाला देवाने तुमच्याजवळ बोलायला पाठवले असते आणि ते तुमचे दुःख ते वाटून घेत असतात. म्हणून मैत्रीचं नातं एक हवं हृदयात. आपलेपणा महत्वाचा आहे, नाहीतर आठवण शत्रू पण काढत असतात. आपण केव्हा बरोबर होतो हे कोणीच आठवणीत ठेवत नाही आणि आपण केव्हा वाईट होतो हे कोणीच विसरत नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण चांगलेच बना आणि कधीच वाईट बनू नका. आयुष्यात सर्वात जास्त दुःख हृदय तुटल्यावर नाही, विश्वास तुटल्यावर होतो. कारण आपण कोणावर विश्वास ठेवूनच नातं जोडलेलं असतं एवढंच मात्र निश्चित असतं. म्हणून पलटून आठवणी येतात, वेळ नाही. म्हणून जे काही करायचंय ते आत्ताच करायचं असतं आणि याच वेळेला करायचं असतं. या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा. आपण अपेक्षा कुणाकडूनच ठेवू नका. लाख वचने द्या, कुणाला सोडणारे सोडूनच जात असतात. त्यांच्याकडे पर्याय काहीच नसतो. म्हणून आपण नातंही घट्ट धरून ठेवलं पाहिजे. नको उघडू माझ्या नशिबाच्या पुस्तकाला, तिथे त्या माणसांची हृदय तोडलंय ज्यांच्यावर मला गर्व होता. म्हणून अशा जे हृदय तोडतात ना, त्या माणसांपासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे आणि त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. सोबत तोच असतो जो दूर राहून सुद्धा स्पर्श करून जातो आणि मनाला भेदून जातो. म्हणून तसेच आपले स्वामी आहेत. आपण स्वामींना गुरुवारी मठात भेटायला जातो, पण स्वामी आपल्याला कायम आठवडाभर लक्षात ठेवत असतात आणि ते आपल्याला भेटून जात असतात. म्हणून बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाहीत, फक्त मन हवं असतं. म्हणून स्वामी आपल्याला मनापासून बोलत असतात आणि त्याला लीला आपल्याला समजत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, काही जखमा अशा असतात त्या ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो, सांगू नाही शकत. म्हणून त्या मनातल्या मनात ठेवा. नक्कीच तुमचा बदला घ्यायला आणि फळ द्यायला नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. सोडणारा सोडून जातो, पण त्याच्याशी जुडलेले हृदयाचे गाठ सुद्धा सुटत नाही. आजपर्यंत खूप विश्वास तुटले, परंतु विश्वास ठेवण्याची सवय नाही गेली. किती प्रेमाने जपान तुम्ही नातं, पण बदलणारे नक्कीच बदलत असतात आणि शेवटी ते जात असतात. म्हणून कुणी बदलून जगण्याचा मला मुळीच दुःख नाही. पण बस
काही अशी माणसं होती ज्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात नक्कीच कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यात येत असतील आणि असतात सुद्धा, आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. म्हणून स्वामींची एकनिष्ठ राहा आणि स्वामींची सेवा करा. आता जाता जाता स्मशानामध्ये मिटून गेल्या नशिबाच्या रेषा जवळजवळ जळत होते राजा आणि भिकारी. म्हणून कोणामध्येच भेद आपण करू शकत नाही, आणि ते दोन्ही सारखे असतात, कारण त्यांना पैशांचा फरक असतो. पण माणूस तर सामच असतं आणि माणुसकी ही सेमच असते. म्हणून आपण माणसं नक्की जपायला शिकली पाहिजे. लिहिलं होतं आज राशीला की खजिना मिळणार. निघालो फिरायला तर मित्र जुना भेटून गेला. म्हणूनच मित्रांनाच तुम्ही खजिना समजा, आणि तेच देव असतात आणि तेच आपल्याला मार्ग दाखवत असतात. फाडून टाकले की मी त्या पुस्तकाला ज्यात लिहिलं होतं की भरपूर काही तुम्ही मिळवू शकता, फक्त तुम्ही असं करू नका आणि तसं करू नका. फक्त मी एवढेच म्हणेल की तुम्ही तुमच्यासोबत काही चुकीचं घडत असेल तर फक्त स्वामींकडे जा आणि स्वामींची सेवा करा. न मागताही सर्व काही मिळेल आणि भरपूर काही मिळेल. खऱ्या प्रेमाचा कधी शेवट होत नाही, आणि झालं तर ते प्रेम खरं होत नाही. म्हणून एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर असंच एकनिष्ठ प्रेम केलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे प्रेम केलं पाहिजे. एवढं मात्र निश्चितच खरं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींजवळ आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे समर्था, तुला निरंतर भोळी शुद्ध भावनेने केलेली सेवा आवडते. म्हणून हे आई, आम्हाला काही ज्ञानी बनवू नको व कोणी पंडित बनवू नको. आमच्या मनात मुखात तुझे नाम असू दे, हृदयात तुझे स्मरण असू दे, आणि आमच्यावर तुझ्याबद्दलच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या तुझ्या भोळ्या सेवेची कृपा कर, आणि आमच्याकडून निरंतरतेने तुझी सेवा करून घे. हे परब्रह्म, तू माझा गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन नक्कीच कर. आणि स्वामींवरचा असाच विश्वास तुमच्या मित्रांनो असला पाहिजे. स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामांशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून तोडक्यासाठी मोह तुम्ही अजिबात अडकू नका. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रति लाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख भरपूर वाईट असतात. हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका. स्वामी सांगत असतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नेहमीच घडत असते आणि होत असते. म्हणून जेव्हा सगळ्या बाजूनी एकटा होतो ना, तेव्हा त्यांच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ती कायम तशीच राहू द्या. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही किंवा वाटणार नाही. आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्याला हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान काही भागत नाही. म्हणून प्रसिद्धीच्या मागे न पळता तुम्ही आत्मचिंतनाकडे आणि आत्मसुखाकडे वळले पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपण पुढे चालत राहायचं. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, त्या तुम्ही अशाच सांभाळल्या पाहिजेत आणि अंतःकरणातून देवाची सेवा केली पाहिजे. कारण मानव बाहेरचे रूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुम्हाला जवळ घेऊन तुम्हाला तुमचा फायदा घेऊन जातील. म्हणून दुनिया कशी आहे आणि कशी पण असू द्या, पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर देवा. तुम्ही जर आम्हाला व्यवस्थित ठेवणार ही शाश्वती आम्हाला आहे. स्वामी सांगत असतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. बरं, त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात
तेवढे सुख येणार असतात आणि हे निश्चित असतं. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे स्वामी. आणि स्वामी ही आईसारखी असते. म्हणून आपण तोच पर्याय देवाने आपल्यासाठी दिलेला असतो. कोणी कौतुक करो किंवा टीका, लाभ तुमचाच त्यात आहे. म्हणून कोणी तुम्हाला प्रेरणा दिली तरी लाभ तुमचाच आहे आणि टीका सुधारण्याची संधी तुम्हाला समोरचा देत असतो. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हाच जीवनाचा नियम आहे आणि आज तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि आपल्या बळावर, आपल्या जिद्दीवर आपल्याला नक्कीच मोठं व्हायचं आहे. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्यांच्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकतो, हे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून तुमच्या आत्मबळाचा तुम्ही नक्कीच आसावा घेतला पाहिजे आणि त्यावर तुम्ही भरपूर मोठे झाले पाहिजेत. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. म्हणून तुम्हाला आता ठरवायचं आहे की तुम्हाला कोणाच्यात आणि कशात बसायचं आहे. आणि स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी मोठं कारण असतं आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही होत असतो. आपण स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल चांगला जो विचार आपल्याला नेहमी करता आला पाहिजे. आणि तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्या विषयी कमी नक्कीच तुम्ही बोलले पाहिजे आणि ज्या विषयी तुम्हाला भरपूर माहिती नाहीये आणि काहीच तुम्हाला येत नाही त्याविषयी तुम्ही बोलू नका. फक्त मौन पाळा. तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आपोआप भेटत जातील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून नक्कीच घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी नक्कीच आलेली असते. उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात. म्हणून त्या दिवसांकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि त्यातून आपण भरपूर काही समजून घेतलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये, कारण तिथे जे पेरलं जातं तेच अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगत आहेत, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे नक्की श्रेष्ठ असते आणि ती नक्कीच तुम्ही भागवली पाहिजे. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण एक लक्षात घ्या की त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय बरं? जर सांगणारा मग चांगला असावा लागतो, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हा जर ज्ञानाचा विकास होतो आणि मग समोरच्यालाही कळतं की आपल्यामध्ये कोणती अशी शक्ती आहे ज्यापासून आपण सर्व काही मिळवू शकतो. नकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच होईल, हे मात्र खरं आहे. म्हणून सकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून एवढे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून ते नक्कीच तुम्ही जपून ठेवले पाहिजे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही आणि कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवलाय, हे तुम्ही नक्की समजून घ्या. माझं दुःख लपवण्याच्या धुंदीत होतो. दोष फक्त एवढाच होता की जो मला दुःख देतो त्याच्यावर मी प्रेम करत बसलो. वाईटाच्या मागे सर्व लागतात, पण चांगल्याच्या मागे कुणी लागत नाही. जसं की दारू विक्रेते कुठेही जात नाही, पण दूध विक्रेत्याला रस्त्यावर भटकावे लागते. तुम्ही येणं वेळी धोका दिला म्हणजे आम्ही संपलो असं तुम्ही कोणाला समजावले नाही पाहिजे. लक्षात ठेवा, देवाने हिशोब बरोबर केला. सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि सगळ्यांना रिकाम्या हाताने बोलवले आहे, हे नक्कीच तुम्ही लक्षात घ्या आणि मनात ठेवलं पाहिजे आणि हे समजूनच जीवन जगलं पाहिजे.
माणसाचा समज एवढीच आहे आणि जगलं पाहिजे हे लक्षात घ्या. त्याला प्राणी म्हटले तर राग येतो आणि सिंह म्हटले तर आनंद होतो. म्हणून हे दुकान आहे, जिवेचे कुलूप उघडले तर कळते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे आहे हे लक्षात घ्या. आपल्या गप्पांना फसवू नका. आणि अनेकदा राखे नक्कीच खाली आग दडलेली असते आणि हे लक्षात घ्या. मित्रांनो, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की तिथे आपल्याला दिसत नसतं, एवढंच मात्र असतं. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही जितके जास्त समाधानी राहाल तितके जास्त चांगले राहाल. अडचणींमध्ये सर्व सोडून गेले असता तू लढ, मी आहे सोबत, हे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा आहे आणि ती प्रत्येकावर नक्कीच झाली पाहिजे. पैसे दिलेत की माणसं जोडतात आणि पैसे मागितले तर माणसं तुटत असतात. म्हणून पैशांच्या व्यवहारामध्ये माणसांना कधीच आणलं नाही पाहिजे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान नक्कीच ते मिळत नाही. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे. समज कमी असेल तर मग गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. आणि कधीही देवदर्शनाला गेलात ना तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच नेतात, देवापर्यंत नाही, एवढं लक्षात घ्या. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते, एवढं मात्र निश्चित आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे आपले स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच तुम्ही सर्व तुमच्या जीवनाचे जे काही तत्व आहेत, ते जे काही दुःख आहेत ते सांगितले पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा. मेसेज फोन त्यालाच करा जो आपल्याला रिप्लाय आवडीने करतोय. जेथे आपली कदर नाही तेथे त्याला एक लिमिट पर्यंतच ठेवा. आणि हे मात्र कटू सत्य आहे आणि तुम्ही असं जर नक्कीच केलं पाहिजे, कारण तरच लोक तुम्हाला भरपूर काही भाव देत असतात. आणि अहंकार पण तेवढा आवश्यक आहे. जर ती गोष्ट आपल्याला अधिकार, चरित्र आणि सन्मानाने असेल, एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही तुम्हाला नक्कीच तोटू देणार नाही. मित्रो, मैत्रीमध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल, पण मात्र प्रेमात मैत्री ही नक्कीच झाली पाहिजे. तरच ते नातं आयुष्यभर नक्कीच टिकून राहतं. आणि तेच मैत्रीचं नातं तुम्ही स्वामींशी टिकवून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थही तुम्हाला मैत्रीप्रमाणे भरपूर काही देतील आणि सर्व काही तुम्हाला सांगतील आणि अडचणींमध्ये तुम्हाला तुमच्या सोबत उभे राहतील. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण अजिबात तुम्ही बनू नका. सुख दुखवायचे असेल तर या गुणात्या नक्कीच कोणाच्या त्यांनी विनम्र समोर झुका, पण कुणाच्या सौंदर्यासमोर आणि कुणाच्या संपत्तीसमोर नक्कीच कधी झुकू नका. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्कीच ते देऊन जात असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करायला लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो. हे लक्षात घ्या. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहत असतो. तो कधीही वाईट होत नसतो. आणि स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने आपल्याला मिळत असतात आणि ती नक्कीच आपण जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा तुमचा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकी कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचे महत्त्व कळावं. आणि आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्यांचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. म्हणून आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज मजा वाटली पाहिजे. हे मात्र खरं आहे. म्हणून प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले पाहिजेत आणि ठेवले आहेत सुद्धा. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची आणि जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जीवन जगताना अहंकार करू नका. जी लोक मनात डायरेक्ट उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी लोक मनापासून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. कारण आयुष्यातून निष्ठून गेलेला क्षण, उगवलेल्या त्या दिवसाचा सूर्य आणि आयुष्यातून निघून गेलेली चांगली माणसं
परत कधीच कोणत्याच वाटेवर आपल्याला भेटत नाहीत, हे नेहमी लक्षात राहू द्या. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात, हे समजून घेतलं पाहिजे. बरं आहे, म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे नक्कीच आपण ज्याला सांगतो ना, तोच आपला मित्र असतो. आणि तशीच मैत्री तुम्ही स्वामींसोबत नक्कीच जोडून ठेवली पाहिजे. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नसते. म्हणून यातून तुम्ही नक्की शिकून घ्या. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक फिरवण्यात मग आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघडवते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडत असते. म्हणून माणसाने आपल्या विचारांची व आचरणांची ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, आणि बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही. मित्रांशिवाय आयुष्य नाही, हे नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिचा निकाल नेहमी लावण्याचे सामर्थ्य तुमच्या जवळ नक्कीच ठेवा. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे. लोक हसायला येतात, पोचायला नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला सर्व काही करायचे आहे, सर्वांची प्रेमाने वागायचं आहे, आणि उद्या जगात आपण असू नसू तेव्हा आपल्याला आठवणींचे 4 व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं पाहिजे. तरी आपण भाग्यवान असू एवढं मात्र निश्चित आहे. फक्त स्वतःचं वेगळेपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं, त्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण जीवन आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. आयुष्य नावाच्या एका नाटकात माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पात्र निभावत असतो. आधी मुलगा, मग भाऊ, नवरा, बाप, आजोबा, नातू आणि अजून कितीतरी निराळ्या व्यक्तिरेखा. एकाच नाटकात एकाच अभिनेत्याला असंख्य पात्र साकारायचं म्हणजे त्रास निश्चित आहे. कधीच गडबड होणार नाही, कधीच उशीर होणार नाही, कधीच चुका होणार, तर कधी एका पोशाखातून दुसऱ्या पोशाखात जाण्यासाठी घुसमट सुद्धा होणं साहजिक आहे. आणि सगळ्यांना सगळीच पात्र कधीच हवी तशी उत्कृष्ट साकारता येत नाहीत. कुणाचा चांगला नक्कीच मुलगा होता येत नाही, तर कुणाला बाप, तर कुणाला चांगला नवरा. कुठलं तरी एक पात्र कायम हवंसं वाटतं, तर दुसरं कुठलं तरी अत्यंत केळसवानं रंगमंचावरील नाटकात सराव करून उत्तम बनवता येतं. पण आयुष्य नावाच्या रंगमंचावर ना सराव ना घोकपट्टी, माणूस मध्येच कुठेतरी गुदमरत धडपडत नाटक चालू ठेवतो. ज्याला जसं जमेल तसं माणूस जे पात्र नीट स्वीकारतो ते त्या नाटकाचा नायक बनत आहे, आणि जे नाकारत राहतो ते खलनायक बनतात. एकाच नाटकात नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका बजावणारा माणूस एकमेव पात्र असावा, बहुतेक असं मला वाटतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समय बडा बलवान आहे. परोपकार करा आणि आपण कुणाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू नका. मदत करा, पण गरिबाचा मजा करू नका, आणि स्वतःच्या स्वार्थापायी अप्रचार करू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. श्रीमंतीचा गर्व अजिबात तुम्ही करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा. काही पण करा, पण आपल्यामुळे ही बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे. एवढंच मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. आणि साधं सरळ आणि सोपं असतं ते सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा नक्कीच वागणं असो. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभावायला कंटाळा करतात. एवढं मात्र निश्चितच खरं आहे. खरी संपत्ती ह्या आहे, नसेल आयुष्यात श्रीमंती तरी चालेल, फक्त आईवडील सोबत असावेत. नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांदा आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठा नाव गाव तरी चालेल, पण त्यांचे थोडेसे असे आशीर्वाद कायम सोबत असावेत. गरीब म्हणून जगाने हिनवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे विठ्ठल रखुमाई माझ्यासोबत असावेत. एवढीच फक्त स्वामींचरणी प्रार्थना. आणि सर्वांना स्वामी सुखात आणि आनंदात ठेवावे ही स्वामींचरणी प्रार्थना. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचे मन दुखावू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल
तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती नक्कीच असली पाहिजे. तेव्हाच ती गोष्टही साध्य होत असते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि लोक बोलतात की माणसांची नक्कीच सही ही असते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, माणसांची सही ही बदलत असते आणि ती बदलण्यासाठी ही माणसं जबाबदार असतात, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही जेवढे जास्त चांगले प्रयत्न कराल आणि चांगले राहाल, तेवढेच जास्त तुमच्यासोबत लोक चांगले वागतील, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही जीवनामध्ये माणसाची सही आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही, पण एकदा बोटाला लागलं की सही पण बदलते आणि मनाला ठेस लागली की स्वभावही बदलत असतो. म्हणून वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तर तो कुणाच्या तरी मनासारखा वागल्याने वाईट ठरत असतो. म्हणून वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे आणि बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. एवढं मात्र निश्चित आहे, वेळ आली तर गरजा बदला, माणसं नाही. कारण आयुष्यात तुम्हाला सर्व काही भेटेल, पण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. म्हणून ज्याचं जळतं त्यालाच कळत असतं, असं असतं. म्हणून काही जळणारी माणसं असतात, त्यांना तसे जळू द्यायचं, त्यांच्यावर फोकस करायचं नाही. फक्त आपल्या जीवनात आपण यशस्वी कसं होऊ याच्यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. दुसऱ्याशी बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय त्याच्यावर फोकस करणे महत्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच जातील आणि होतच राहतील. म्हणून माणुसकीच्या नात्याने जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारीने बोलणारी लक्षात ठेवा, ही लोक अशी असतात. म्हणून खूप ही अहंकारी आणि गर्विष्ठ असतात आणि तुम्हाला नंतर ठेच पोहोचू शकतात. म्हणून यांच्यापासून जितकं दूर राहिलं तितकं चांगलं असतं. महत्व माणसाला नसतं, त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं. कोणी एका क्षणात मन जिंकतं तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे आणि खरं आहे. म्हणून शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांच्यात जी किंमत आहे ती आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. कधी कधी आपला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खूप घाव करून जातो. त्यामुळे शब्द जपून वापरा, शब्दात खूप ताकद असते, हे फक्त तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, देवाची भक्ती करा आणि देवाच्या भक्तीत तल्लीन राहा. नक्कीच देव तुम्हाला सर्व काही देईल, फक्त याच्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही, हे ती तितकंच खरं आहे. आणि नात्यांमध्ये विश्वास नसतो तर विश्वासामुळे नातीही नसतात. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका हा मिळणारच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सगळ्यात मोठा विश्वासघात. आणि काय, होळीच्या पवित्र तुम्ही अग्नीमध्ये एक वचन घेतले पाहिजे की ते म्हणजे आजपासून कुणावर करणार नाही आणि जळकुटे मन ठेवणार नाही. एवढंच जरी केलं तरी भगवंतापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. आणि सुंदरता म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं नाही, तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर, स्वभावावर आणि विचारावर असते. तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे दुसऱ्यांच्या नजरेत कसे असता याला जास्त महत्व आहे. आणि अत्यंत महागडीने परवडणारी खऱ्या अर्थाने त्याची हानी भरूनच येत नाही, अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब पण असताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य आहे. आणि आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात. म्हणून आपण आपले जीवनाचे प्रवाह अगदी संत गतीने चालू ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचा मन हे मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरंपी परंपरा येणे नाही. जीवनात नक्कीच तुम्ही प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेले व्यक्ती परत भेटत नाही, कारण जन्म पुन्हा मिळत नाही, हे निश्चित आहे. आपण कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा परमेश्वरा बघत असतो आणि तो त्याचे कर्म आपल्या त्यांच्या डायरीत लिहून असतो. मग तसंच आपल्याला त्याही पेक्षा चांगलं आपल्याला भेटत असतं. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलेलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य आहे आणि तसंच आपण केलं पाहिजे. माणूस आळसासारखा शत्रू नाही आणि आत्मविश्वासासारखा मित्र नाही, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. खरं जीवन जगणं विसरलो आहे. मोबाईल आल्यापासून बोलणं विसरलो आहे.
दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे, एअर कंडिशन घरामुळे झाडाचा गारवा विसरलो आहे, कॉन्क्रीटच्या त्या डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास विसरलो आहे, आणि मनाला जितके श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायला विसरलो आहे. अडकड्याची नाती जपताना खरे प्रेम विसरलो आहे, आणि पैसे कमवता कमवता माणसांची किंमत विसरलो आहे. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे, कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे, फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो आहे, आणि खोप रॉकेटच्या धन नाटकात संगीत आणि समाधानी विसरलो आहे. स्वतःची तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणे विसरलो आहे, सतत धावत राहताना क्षणभर विसावणे विसरलो आहे, उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणंच विसरलो आहे, आणि साधनासारखे विनोदही कृत्रिम करून नक्कीच हसणं नक्कीच विसरलो आहे. हसणं विसरल्यामुळे खरं जीवन जगणं विसरलो आहे. क्षणभंगूर मृगुदाजवळ जळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद नक्कीच आपण विसरलो आहे, आणि तो आपण जगला पाहिजे. विश्वास आजपर्यंत भरपूर तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही, तुटली पाहिजे हे मात्र तितकंच खरं आहे. आणि विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. तिथे आपली कदर नाही तिथे कधीच जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते नक्कीच कधी खायचं नाही. आणि ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. एवढंच लक्षात घ्या, जेव्हा नजरेतून उतरले ना तेव्हा त्यांना त्रास करून घ्यायचा नाही. आणि वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी तुम्ही बनवायचे अजिबात नाही. लाख संकट जरी आली तरी कधी हारायचे मानायचे नाही, आणि अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही. आपल्या प्रेम करणाऱ्या जीवलगांची साथ कधी सोडायची नाही. धनदौलत गाडी बंगला कितीही असू द्या, गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. विजय झाल्याशिवाय रणांगणे सोडायचं नाही, एवढेच मात्र लक्षात ठेवायचं. अनुभव वाटतात तितक्या सोप्या नसतात. काही गोष्टी अनुभव म्हणजे काय तेव्हाच कळते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडते आणि आपल्याला समोरच्याला पुन्हा माफ करता येते. पण कितीही ठरवलं तरी समोरच्यावर आधी सारखा विश्वास ठेवता मात्र येत नाही. प्रेमात नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते. किती अहंकारी असाल तरी प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की भरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. काहींना सांभाळा आणि काहींपासून सांभाळून राहा, हे मात्र निश्चित खरं आहे. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातल्या सर्व समस्या आपोआप दूर होत असतील. आणि नक्कीच हे खरं आहे. ओसाळ माळ रानावर जेव्हा तुम्ही फिरत असाल तेव्हा मनमोकळेपणाने फिरा आणि मनमोकळेपणाने स्वामींची आठवण काढा. कारण जो व्यक्ती जितके जास्त स्वामींचे नामस्मरण करतो आणि स्वामींची आठवण काढतो तितके जास्त स्वामी त्याच्या पाठीमागे असतात, हेही खरं आहे. कौतुक वेळेवर काढा, वेळ पाहून नाही. आणि निश्चित लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा आहे की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागावा व भांडावं, आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा उघडून काही बोलणं बाकी बोलणं चालूच ठेवावं. आणि पण रुसवा फुगवा बोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे त्यांनी पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना चुरुंग लावणारी वात आहे, आणि आपणच आपल्या मनाचा स्वास्थ्याचा विचार करावा. आणि अहंकाराची वात विझवल्यातली मजा ज्याला कळली तर जीवनाची खरी मजा जगलाय. खरं आहे, फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढंच प्रामाणिक राहायचं. आणि एवढं प्रामाणिक नक्कीच आपण जीवनात व्हायचं आहे, आणि आपण निश्चित एवढं प्रामाणिकही झालं पाहिजे. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजे असं नाही. जे समोरच्या व्यक्तीला समजून पण नक्कीच घेता आलं पाहिजे, आणि समजून घेतलं तरच ती व्यक्ती आपल्याला समजून घेत असते. म्हणून नशिबाने मिळालेली गोड माणसे इतकं क्षणिक झाल्याने त्रासाने तोडून टाकू नयेत. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं रुसणारं आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन असणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसांची नात्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात, आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा, आणि आपल्या गोड माणसाची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही जोडणं खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. म्हणून नक्कीच जपायला शिका. आणि आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते. आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम नक्कीच बनत असते. आणि हे मात्र तितकंच खरं आहे.
म्हणून योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्याला सन्मान देत असते, हेही खरे आहे. म्हणून वेळ कोणतीही येऊ मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा नक्कीच तुम्ही सामना करायला हवा. वाईट परिस्थिती कायम राहत नाही, वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. आणि पण चांगल्या दिवसात उन्मतू नये आणि वाईट दिवसात खचून जाऊ नये. आरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने पोट भरावे. तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमवले तर त्याचे फळ भोगावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून चांगल्या मार्गाने धन नक्कीच कमवा. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट सुंदरच आपल्याला दिसत असते. नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत आणि आपल्याला किती स्वतःला महत्त्व दिले पाहिजे. आपल्या अंतःकरणात द्वेष ठेवणे आणि वाढवणे हे आपले व्यक्तिमत्व विकासासाठी हानिकारक नक्कीच आहे. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात असलेल्या दुःखाचं मोठं नक्कीच कारण असतं. आणि खचून जायचं नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळानंतर चांगली वेळ, त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही आणि सर्व काही नीट होणार आहे आणि चांगलंच होणार आहे हे या विश्वासाने पुढे जगायचं असतं. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. याने आपल्याला सपोर्ट होईल. चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.